रूल्स मध्ये बसतो म्हणून कोणालाही कंपनीत घ्याल? मला ही मुलगी इथे नको आहे, दॅट्स इट. एवढ्या सगळ्या कॅन्डिडेट्स मधून हीच मिळाली का तुम्हाला? दादा ऐकून तर घे. अजिबात नाही. बाहेर काढा या मुलीला इथून. दादा हे बघ, कॉन्ट्रॅक्टवर साईन झाली सर. सर एक मिनिट. सॉरी सर, कंपनीच्या रूल प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर एम्प्लॉई 1 वर्ष जॉब सोडू शकत नाही आणि 6 महिने कंपनी त्याला काढू शकत नाही. आणि असं केलं तर कायदेशीर कारवाई होऊ शकते ना. हे तुम्हीच बनवलेत ना रूल्स सर? इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वाचायचे असतात, माहिती आहे मला सर. आत्ताच सगळं नीट वाचलं मी. ओ गुरु, हा मारला मौक्यावर चौका, वाजवा टाळी. सर तुम्ही मला इथून जायला सांगा असं सांगितलं ना, मग आता असं नका करू म्हणून सांगा, नाहीतर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. म्हणजे माझ्याकडे आता ॲग्रीमेंट आहे ना, आणि ज्याच्यावरती कंपनीच्या ऑथराइज सिग्नेचर आहेत. मी केस पण करू शकते. ओ तेरी, ये तो धोती खोल रही है. करू शकते ना. एक मिनिट, मला असं वाटतं आपण जरा शांत डोक्याने विचार करूया. एक मिनिट. तुम्हाला ब्लॅकमेल करतेस पेपर साईन केलेत म्हणून? जा, काय करायचं ते कर. जा 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 जा. 2 मिनिटात पेपर फाडून फेकून देईन मी, कळलं? पण हे तर आता सगळ्यांनी बघितलं ना. यांची मेमरी कशी घालवणार तुम्ही? आणि हे सगळं जर मी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं तर म्हणजे माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन उरत नाही. सर सर नाही, सर 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 एक मिनिट इकडे या. माझं ऐका सर, हे ट्रोलिंग बिलिंग जाम बेकार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या पोरीने जर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला ना सर, मग तुमची आहे, मग तुमची नावाची बदनामी होणार ना सर. ब्रँड व्हॅल्यू खाली जाणार, मग सगळंच गेलं सर. मग आणि आपल्याला माहिती आहे ही पोरगी डेंजर आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. लिगली फसवलं तिने आपल्याला सर. आणि मग सर सर तुम्ही एका मुलीपुढे हरलात सर. तुम्ही एक मुलगी बरोबर आहे आणि तुम्ही चुकलात सर. एका मुलीपुढे तुम्ही सर. आणि मी नाही म्हणणार सर असं, लोक म्हणणार. बघा तुम्ही सर, सॉरी. हे सुद्धा हिचंच असेल ना? मी सांगितलेली नोटीस कुठे? हां नोटीस कुठे आहे मी सांगितलेली? हां, ती सचिनला दिली होती लावायला. सचिन सचिन. हा काय काय कुठे नोटीस? आहे सर इथे. कुठे? त्यात लिहिलेले नियम वाचलेले आहेत का सगळ्यांनी? मी सांगितलं होतं मुलीची एकही वस्तू इकडे तिकडे पडलेली हरवलेली मला चालणार नाही. मग हे इथे कसं आलं? कसं आलं इथे? ओ गुरु, व्हॉट अ कॅच. पण पीचवर पनीच पनी झालं आहे. ओ शाह, तुमची नोटीस, मुलींसाठीचे नियम, पण त्याच्यावर पाणी पडलं. तुला वाटत असेल तू खूप काहीतरी ग्रेट केलेस, मला हरवलेस, पण तसं काहीही झालं नाहीये. काय आहे, ही कंपनी माझी आणि तू इथली एम्प्लॉई. इनफॅक्ट बरं झालं तू इथे आलीस. आता बघ,
मी काय करतो ते. हॅलो. ओके ओके. आशुताई, तुझ्यासाठी फोन आहे. कोणाचा? गौतम. गौतम. हॅलो, हे बघा, मला कळतंय तुम्ही वाट पाहताय. मला ना तुम्हाला सगळं खरं सांगायचं होतं, पण तुम्ही प्लीज समजून घ्या ना. मी तुला समजून घेण्याचाच प्रयत्न करतोय असावरी. खरं तर अगं मी वाट बघतोय उत्तराची. आय नो, मला माहितीये की तू होच म्हणणार आहेस, पण किती वेळ लागेल सांग ना मला. म्हणजे काही घाई नाहीये, काही प्रेशरही नाहीये, फक्त फार वेळ घेऊ नकोस. हॅलो. हां. हो. हो हो, म्हणजे तू. नाही, म्हणजे मला अजून थोडा वेळ हवाय. ठीक आहे, काही हरकत नाही, घे वेळ. तुम्हाला अजून काही बोलायचं होतं का गौतम? ते फोन चुकून कट झाला. सॉरी, मी गौतम बोलतोय. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाजू, अरे बाजू, अरे बाजूला, अरे हे जड आहे. अरे काय हे प्रतीक किती जड आहे. काय रे? अरे प्रतीक, हे काय आहे? अरे डेस्कवर ठेवण्यासाठी छोटी छोटी रोपटं मागवायची असतात, तू झाड मागवलंयस. इम्प्रेशन के चक्कर में थोड़ा ज्यादा हो गया. काय चाललंय ऑफिस मध्ये? आज कॉलेजच्या कट्ट्यावर नाही, लक्षात आहे ना? का पाठवू पूर्ण कट्ट्यावर? नाही नाही, आजपासून ऑफिस मध्ये सिन्सिअर आणि फोकस्ड माणसांनाच कामाला ठेवणार आहे मी. उठा, आउट आउट. सॉरी सर.